नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील एसबीआय बँकेवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात तपासाची गती वाढवण्यात आली आहे. या दरोड्यात चोरट्यांनी अंदाजे 20 किलो सोने आणि 1,04,00,000 रुपयांची रोकड लंपास केली होती. त्याच रात्री महाराष्ट्रातील हुलजंती गावाजवळ दरोड्यात वापरण्यात आलेले वाहन अपघातग्रस्त अवस्थेत आढळले. स्थानिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर दरोडेखोर काही बॅगसह वाहन तेथेच सोडून पलायन केले होते. पोलिसांनी या वाहनातून 21 सोन्याची पॅकेट्स आणि 1,03,000 रुपयाची रोकड हस्तगत केली. सोलापूर व विजयपूर पोलिसांनी हुलजंती गावाला वेढा घातल्यामुळे दरोडेखोरांना भारी वजनाची बॅग घेऊन पळणे कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी एका बंद घराच्या छपरावर तांदळाच्या पोत्यामध्ये सोनं व रोकड लपविले होते. गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी पोलिसांनी 136 पॅकेट्समधून 6.5 किलो सोनं आणि 41,04,000ची रोकड जप्त केली आहे. दरोड्यात वापरण्यात आलेली कार महाराष्ट्रातील मंगळवेढ्यातून चोरण्यात आली होती. दोन्ही जिल्ह्याच्या पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे तपास वेगात सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लावला जाणार असल्याची माहिती विजयपूर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे यांनी दिली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाने बेळगावात नवीन श्री वेंकटेश्वर मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला असून या प्रस्तावास 16 सप्टेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष BR नायडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही योजना तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या देशभरात 1,000 वेंकटेश्वर मंदिर उभारण्याच्या व्यापक मोहिमेचा भाग आहे. मंडळाचे सदस्य S नरेश कुमार यांनी मल्लेश्वरम येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की हे मंदिर उत्तर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र ठरणार असून त्यामुळे तिरुमला येथे जाण्याची गरज कमी होईल. मंदिरासाठी बेळगावाजवळील कोंडस्कोप गावात 7 एकर जागा निश्चित करण्यात आली असून सुवर्णसौधपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे, जे बेळगाव रहिवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी सोयीचे ठरणार आहे. याकरिता प्राथमिक स्वरूपात सुमारे 7.2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात जाणारा हा प्रकल्प श्रीवाणी ट्रस्टच्या निधीतून साकारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर खरेदी केले असून उत्तर कर्नाटकात स्वतःचे हेलिकॉप्टर खरेदी करणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत. बेंगळुरूजवळील जक्कूर एअरड्रोम येथे त्यांनी नुकतीच या अत्याधुनिक हेलिकॉप्टरची पाहणी केली असून लवकरच ते उड्डाणासाठी सज्ज होईल, अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिली आहे. अति मेहनतीसाठी ओळख असलेले आणि निवडणूक व संघटनात्मक कामासाठी सातत्याने प्रवास करणारे मंत्री म्हणून सतीश जारकिहोळी यांची प्रतिमा आहे. 2028च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व राज्यातील दौऱ्यांसाठी त्यांनी हे हेलिकॉप्टर खरेदी केल्याचे समजते. या डबल इंजिनयुक्त हेलिकॉप्टरमध्ये 5 प्रवासी व 2 वैमानिक बसू शकतील. तसेच हाय अल्टिट्यूड टेक ऑफ व लँडिंग, पॉवर ॲब्झॉर्बिंग सीट्स, ॲडव्हान्स वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम यासारख्या अत्याधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. या पाहणीवेळी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे महासचिव सुनील होमण्णावर, अली गोरवणकोळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगाव मधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. पौर कामगार दिनानिमित्त आज शनिवारी बेळगावात महापौरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेच्या ज्योतीचे प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महापौरांनी पौर कामगारांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आणि खेळामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. जिल्हा पोलीस क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेवेळी खेळामध्ये विजय पराजय ही सामान्य गोष्ट आहे, परंतु प्रत्येकाने पूर्ण उत्साह आणि आत्मविश्वासाने सहभाग घ्यावा, असे महापौर म्हणाले. तसेच पौर कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या कामाचे मोल समाजाने समजून घेणे आवश्यक आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांचे आरोग्य सशक्त राहणे महत्त्वाचे आहे. यासाठी महापालिका सदैव त्यांच्या पाठीशी उभी आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पौर कामगार दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून त्यांच्या कर्तृत्वाची आणि मेहनतीची जाणीव समाजाला करून देण्याचा एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. नवरात्रोत्सव येत्या 2 दिवसावर येऊन ठेपल्याने बेळगाव शहरासह खानापूर तालुक्यात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध मंडळातर्फे तयारीला वेग आला असून शहराच्या अनेक भागामध्ये मंडप उभारणीची कामे जोरात सुरू आहेत. मूर्तिकार देवीच्या मूर्तींना शेवटचा आकार देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.
काही मूर्ती अंतिम टप्प्यात आल्या असून त्यांच्यावर रंगकाम आणि अलंकाराची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा नवरात्रोत्सवासाठी अनेक मंडळाकडून पौराणिक कथावर आधारित देखावे, सजावट तसेच संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी केली जात आहे. पोलीस प्रशासन व महापालिकेकडूनही सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले जात असून जनतेने शांतता व संयम बाळगावा असे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवाचे दिवस आनंदात व भक्तिमय वातावरणात साजरे होतील असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन यंदा बेळगावकरांना घेता येणार आहे. शहरातील कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाने शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ही अनोखी संकल्पना साकारली आहे. हे मंडळ नवरात्री दरम्यान दरवर्षी विविध वैशिष्ट्यपूर्ण देखावे आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी हे 3 पूर्ण पीठे आहेत. तर माहूरची रेणुका देवी हे अर्धपीठ मानले जाते. सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेनंतर शहरातील राणी चन्मा चौकातून या देवीचा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याप्रसंगी हत्ती, घोडे, पालखी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा सहभाग असणार आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या येत्या 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत मराठी कागदपत्रे आणि फलकांचा मुद्दा चर्चेला घ्यावा या मागणीला सत्ताधारी गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेतील नगरसेवक रवी साळुंके यांनी महापौर मंगेश पवार यांच्यासह सत्ताधाऱ्यांना भेटून हा मुद्दा विषयपत्रिकेत घेण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप यावर सकारात्मक हालचाल झालेली नाही. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजीच्या बैठकीत मराठी नगरसेवक ठिय्या आंदोलन छेडणार असून महापालिकेतील वातावरण पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठी कागदपत्रांचा आणि फलकांचा वापर महापालिकेत व्हावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. मात्र प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सतत होत आला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शहरातील चव्हाट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बेळगावचा राजा या सुप्रसिद्ध श्री गणेशोत्सव मंडळाकडून बेळगाव शहरातील बसवान गल्ली येथील श्री महालक्ष्मी मंदिरात शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी मोठ्या भक्तिभावात पारंपरिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामदेवीच्या पूजनानंतर पार पडलेली ही महाआरती ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या रंगबिरंगी आतषबाजीत अत्यंत मनोहारी वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्याला परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांचा मोठा प्रतिसाद लाभला. संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याची अनुभूती देणाऱ्या या महाआरतीने गणेश भक्तांचे मन जिंकले. ही महाआरती गणेशोत्सवानंतर एक प्रमुख आकर्षण असून बेळगाव शहरातील सांस्कृतिक ऐक्य आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुयोग्य नियोजन आणि शिस्तबद्धतेने महाआरती भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. सर्व पितृ अमावस्येच्या निमित्ताने उद्या रविवारी बेळगाव शहरातील पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनेच्या माहितीनुसार सकाळी 9 आणि दुपारी 12 वाजता तैलाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिकथा वाचन, शनी शांती पूजा आणि तीळ होम यासारख्या धार्मिक विधी पार पडतील. दुपारी अभिषेकानंतर देवाला नैवेद्य अर्पण करून महाआरती होणार आहे. ज्या इच्छुक भाविकांना अभिषेक व पूजा विधीमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. कर्नाटक सरकारकडून 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान जातीनिहाय जनगणना राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी धर्म हिंदू, जात मराठा, पोट कुणबी आणि मातृभाषा मराठी अशी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर जनजागृतीसाठी उद्या रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता खानापूर रोड येथील मराठा मंदिर बेळगाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्या बैठकीत करण्यात आले. सदलगा तालुक्यातील बेडकेळा येथील देसाईमळा परिसरात गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सरोजिनी हिंदूराव देसाई आणि संजू हिंदूराव देसाई यांचे घर बंद असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवला आणि तिसऱ्या खोलीतील तिजोरी फोडली. या तिजोरीतून चोरट्यांनी 25 तोळे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये हार, बांगड्या, अंगठ्या, कोल्हापुरी साज, टिक्का, एकसर इत्यादी दागिने लांबविले आहेत. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार समजते. सदरगा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपास सुरू केला आहे.
ऑपरेशन मदत ग्रुप आणि कॅनरा बँकेच्या संयुक्त विद्यमाने अलदगे खडीमशीन येथील KLPS शाळा व आगसगे MHPS शाळा येथे स्वच्छता ही सेवा पखवाडा या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमासाठी कॅनरा बँकेचे महाव्यवस्थापक भास्कर चक्रवर्ती, LDM प्रशांत घोडके आणि आरओ मॅनेजर प्रणव खाडे आदी उपस्थित होते। स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। ऑपरेशन मदत ग्रुपकडून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम, चित्रकला स्पर्धा, कचरा संकलन, प्लास्टिक वर्गीकरण व पुनर्वापन असे विविध उपक्रम राबवले जात आहेत। या उपक्रमात शाळेतील शिक्षक, हितचिंतक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि स्वच्छता ही सेवा या अभियानाला सक्रिय पाठिंबा दर्शविला। निपाणी तालुक्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय म्हणून महात्मा गांधी समुदाय आरोग्य केंद्र ओळखले जाते। लवकरच तालुका रुग्णालय होण्याच्या मार्गावर असणाऱ्या महात्मा गांधी रुग्णालयाला गेल्या 2-2.5 महिन्यापासून उतरती कळा लागली आहे। येथील सिझेरियन प्रसूती तसेच हाडावरील उपचार सुविधा वैद्याधिकाऱ्याअभावी ठप्प झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत। असे असताना कोणताही राजकीय नेता, लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। निपाणी शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना तसेच महामार्गावरील प्रवाशांना महात्मा गांधी रुग्णालय मोठा आधार ठरत होते। अपघातावेळी तसेच हाडाच्या बाबतीत उपचार घेण्यासाठी महात्मा गांधी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असायची, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। तरी आता प्रशासनाने आपले डोळे उघडावेत आणि गांधी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती, अस्थिरोग उपचार सुविधा पूर्ववत होण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी रुग्ण तसेच नागरिकांमधून होत आहे। कधी उन्हाचा तडाखा, कधी ढगाळी वातावरण, कधी पावसाच्या सरी तर कधी थंडी अशा वातावरणातील विचित्र बदलाचे परिणाम प्रत्येकावर होऊ लागले आहेत। त्यातच पाऊस थांबण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने निपाणी शहर असो किंवा ग्रामीण भाग येथे होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले नाही। त्यामुळे सर्वत्र अशुद्ध पाणी पुरवठा होऊ लागला आहे। या सर्वांचा परिणाम म्हणून आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून संसर्गजन्य वाढताना रुग्णांची संख्या देखील कमालीची वाढत आहे। दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी वाढत असून दवाखाने हाऊसफुल झाल्याचे चित्र दिसत आहे। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निपाणी सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात आवश्यक उपचार योजना व औषध पुरवठा करण्याची गरज व्यक्त होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।